नमस्कार मंडळी, मराठी चित्रसृष्टीमध्ये मी नम्रता आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आलो आहोत फ्रेंड रिक्वेस्ट नाटकाच्या सेटवरती आणि आता गप्पा मारणार आहोत प्रियांका तेंडोलकर यांच्याबरोबर. हाय हाय. बरं, मला आता एक सुरुवात अशी करायची, आता सगळ्यांना तू देऊन फ्रेंड रिक्वेस्ट काय, पण मला असं विचारायचं आहे तुला की सगळ्यात पहिली फ्रेंड रिक्वेस्ट आलेली तुला आठवते कोणाची? नाही ग, खरंच नाही आठवत, कारण इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला. पण डेफिनेटली आजूबाजूचेच कोणतरी कॉलेजमधले किंवा असेच मित्रमैत्रिणी असणार आहेत. माझी इच्छा आहे की आमच्या दिग्दर्शकांनी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी, जी त्यांनी अजून पाठवलेली नाही आहे मला. ओके. आणि रिसेंटली आत्ता आलेली काही आठवेल? रिसेंटली नाही, मी तेवढी सोशल मीडिया फ्रीक नाही आहे त्याच्यामुळे नाही. पण सगळ्यात जास्त माझ्या लक्षात राहिलेली फ्रेंड रिक्वेस्ट ती माझ्या बाबांची. कारण मला माहीत नव्हतं की माझे बाबा फेसबुकवरती आलेत आणि अचानक एकदा रँडम मी फ्रेंड रिक्वेस्ट बघत होते की कोणाला एक्सेप्ट करायचं, कोणाला डिक्लाइन करायचं वगैरे वगैरे. तर तेव्हा मला अचानक दीपक तेंडुलकर असं नाव दिसलं आणि आय वॉज लाईक, माझे बाबा कधी आले सोशल मीडियावरती? आणि त्याच्यानंतर एक वेगळंच प्रेशर, आता हा काय टाकणार आहे पोस्ट म्हणून, किंवा हा कसं एक्सप्रेस करणार स्वतःला. बिकॉज माझे बाबा अत्यंत इंट्रोवर्ट आहेत. तर तो काय एक्सेप्ट करण्यापूर्वी हे सगळे प्रश्न होते की बापरे, हा कसं हँडल करणार आहे सोशल मीडिया. पण छान करतात ते, त्याच्या परीने तो एक्सप्रेस करतो त्यांच्या जनरेशन थ्रू आणि मजा येते. पण बरं, सर्वात जवळचा मित्र किंवा मैत्रीण कोण? असे खूप आहेत, खूप राडे होतील या प्रश्नावरून. पण घरातलं म्हटलं तर आई बाबा. हा, डेफिनेटली आई बाबा हे माझे कॉन्स्टंट फ्रेंड्स आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण असे खूप माझे मित्र आहेत आणि माझ्या मैत्रिणी कमी आहेत. जशा मोजक्या मैत्रिणी ज्याला मी मैत्रीण म्हणू शकते. पण मित्र म्हणाल ना तर भरपूर आहेत आणि फॅन्स पण भरपूर. इतकी गोड आहेस ते. तर ते असे काही मित्रांचे असे दोघा तिघांचे असे आमचे ग्रुप आहेत आणि असे सगळेच माझ्या खूप जवळचे आहेत. मैत्री म्हणून तुझी कन्सेप्ट काय असेल? मैत्री म्हणून मला असं वाटतं की खरं बोलणं ही कन्सेप्ट आहे माझ्यासाठी. की मित्र आहे, मैत्रीण आहे म्हणून चल जाएगा यार, चुकीचा वागतोय तरी चल जाएगा, असा ॲटिट्यूड मला वाटत नाही की तो करेक्ट आहे. मला असं काय वाटतं की मित्र चुकला तर त्याला सांगायची ताकद तुमच्यात असली पाहिजे की तू चुकलास मित्रा. आणि तू, कारण तो चुकत राहिला तर ते मला नाही आवडणार. भले तुला माझा राग येईल, मग तू माझ्याशी मैत्री तोडशील किंवा काय, पण मला सांगणं तुला गरजेचं आहे. मैत्री हीच असते. बरं, फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकामध्ये तुझी भूमिका काय आहे? हे तर मी तुम्हाला सांगणार नाहीये. नाही, भूमिका नाही सांगणार आहे, कारण ती डेफिनेटली ती एक मुलगी आहे असं एक स्टेटमेंट मी करते. आणि ती मुलगी ह्या तिघांच्या आयुष्यात आल्यावरती काय गोंधळ होतो किंवा काय इक्वेशन्स त्यांचे क्रिएट होतात, काही सुधारतात किंवा काही बिघडतात किंवा काय होतं, हा इमोशन्सचा, हा नात्यांचा रोलर कोस्टर राईड आहे. तर ते बघण्यासाठी माझी भूमिका काय आहे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मुळात यावं लागणार आहे नाटक बघायला. बरोबर. आणि मला असं विचारायचं आहे की आता जसं फ्रेंड म्हणजे आता तू जशी मैत्रीची कन्सेप्ट सांगितलीस, तसं कधी कोणाला तू टोकलंयस का? आणि तुझ्यावर कोणी रागवलंय का? म्हणजे मित्र मैत्रीण कोणी? मी आता नाव नाही घेणार, पण माझा एक खूप चांगला मित्र आहे म्हणेन मी. तो होता असं नाही, कारण मैत्री येते ती कॉन्टॅक्ट मध्ये असू नसू, पण त्याच्या काही गोष्टी मला आवडल्या नाहीत किंवा तर आत्ता आज आमची मैत्री तितकी छान नाही आहे असं म्हणायला हरकत नाही. पण डेफिनेटली आम्ही एकमेकांचे वेलविशर्स आहोत. उद्या त्याला काही काम मिळालं किंवा मला काही काम मिळालं तर डेफिनेटली आम्ही वाईट विचार नाही करणार एकमेकांप्रती, की त्याचं चांगलंच व्हावं आणि तोही डेफिनेटली विचार करेल की प्रियांकाचं चांगलंच व्हावं. नक्कीच. खूप छान मैत्रीची कन्सेप्ट आहे. प्रश्न की आता या नाटकामध्ये तुला अजय पुरकर आणि मोठे दिग्दर्शक वगैरे, तर ह्याच्यातनं म्हणजे खूप दडपण आलं की खूप छान मज्जा आली की कसं काय अनुभव सांगशील? सुरुवातीला खूप दडपण आलं, कारण अर्थात ही नावं खूप मोठी आहेत. म्हणजे आशिष दादा असो, त्याची एनर्जी मॅच करणं एवढं अवघड जातं, कारण तो इतका असा हे असतो, तो म्हणजे ज्या एनर्जीने तो नाटक सुरू करतो ना, तर ते अमेझिंग आहे. हो, सोपं पडतं पुढे. आम्ही जेव्हा नाटकात येतो तेव्हा सोपं पडतं ती एनर्जी घ्यायला. आणि अजय दादा म्हटलं तर एक इतका मॅच्युअर माणूस, इतका एक्सपिरियन्स्ड माणूस, ज्याने आत्ता इतके उत्तम सिनेमे केलेत, तर तो एक्सपिरियन्स घेतलाय, पण त्यांनी तो बॅगेज घेऊन नाही येत की मी अजय पुरकर आहे असं घेऊन येत नाही. तर तो जेल होतो की तुला काय वाटतंय, असं वाटतंय की आपण असं करून बघूया. तर ही जी गोष्ट आहे की आम्ही रीडिंग करणं, म्हणजे आम्ही रिहर्सल सोडून पण कधी कधी रीडिंग करायचो किंवा काय,
तर मला असं वाटतं हा जो गिव्ह अँड टेक आहे ना, हा इतक्या एक्सपिरियन्स नंतरच येतो खरं तर. बरोबर, म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर जर जुळवून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीसारखं वागावं वागावं, असं हां. अजयदादा, आणि आमचे डिरेक्टर सर जे आहेत ते म्हणजे इतके, इज अ लेजंड. आता ते इतकं त्यांनी काम करून ठेवलं, इतक्या मोठमोठ्या लोकांसोबत काम करून ठेवलं. त्यांना वाटणं की मी योग्य आहे या रोलसाठी, इथेच मला वाटतं की मी भरून पावले, मी बरंच काही मिळवलं, की ॲटलिस्ट त्यांना वाटते की मी त्या योग्यतेची आहे की ह्या नाटकात मी काम करू शकते, त्या व्यक्तींसोबत काम करणं. तर अशीच तू मोठ्या, म्हणजे खूप मोठी हो, आणि मी प्रत्येक वेळी तुझे येऊन इंटरव्ह्यूज घ्यावे, थँक्यू. भरपूर काम करावे, अशा मराठी चित्रसृष्टीकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आता आमच्या प्रेक्षकांना तू काय सांगशील? मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छिते की आज आम्ही हा जो काही गोंधळ घातला आहे, 1 महिना रिहर्सल करून आणि जे काही आहे तर ते बघायला नक्की या. कारण तुम्ही जितकं नाटक बघायला याल तितकं तुम्हाला ते आवडेल, नाही आवडेल, जे काही असेल तितकं ते माउथ पब्लिसिटीने पुढे जाणार. आज नाटकाला, मराठी नाटकाला ऑडियन्सची भयंकर गरज आहे. तर ऑडियन्स म्हणून आणि आमचे लाडके प्रेक्षक म्हणून प्लीज 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 आमच्यावरती प्रेम करत राहा. जसं सिरियलमध्ये प्रेम केलं तसंच या नाटकावरतीही करा.